अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. संपूर्ण भक्तिमय चॅनेल मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा स्वामी आशीर्वादात जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते. संपूर्ण जीवनाच्या वाटचालीत असं होतं की मनाविरुद्ध काहीतरी घडतं. आपल्याला खूप मानसिक त्रास होतो. मन थारेवर नाहीये. आयुष्यात खूप दुःख आहे. कळतच नाहीये काय करू. काही मार्गच मिळत नाही. अडचणी वाढतच आहे. तर या सगळ्यांसाठी आपण काय करायला हवे? तुम्हाला खरंच दुःख, संकट, त्रास असेल तर त्याच्यावर काय करावे याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजेच एक उपाय सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी मला सांगा, जगात कोण सुखी आहे? सगळ्यांना काही ना काही त्रास, संकट, दुःख आहेच. यासाठी आपण अध्यात्मातामध्ये आलो आहोत. म्हणजेच स्वामी सेवेमध्ये आलोत. सगळं जर चांगलं असतं, सुरळीत असतं तर देवाला कोणी विचारलंच नसतं. आता प्रश्न पडतो, काही जण असतात जे देवाला मानतही नाही, कधी हातही जोडत नाही, तरी त्यांच्या वाटेला सुखच सुख असतं. आणि मी एवढं सगळं करूनही माझ्या वाटेला इतकं संकट व दुःख का? अशाच वेळेस एक लक्षात ठेवा, सगळाच विचार जर आपण केला तर स्वामींनी काय करायचे? स्वामींचे जे कट्टर भक्त असतील ते मान्य करतील. सगळाच विचार जर आपण करायचा तर स्वामींनी काय करायचं? स्वामींनाही थोडा विचार करू द्या. तुमचं काय आहे? सुख आलं तरी स्वामींमुळेच आणि दुःख आलं तरी स्वामींमुळेच. आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे. सगळं स्वामींवर सोपवून द्या. प्रत्येकाच्या मनात दुःख दडलेलं असतं, मग तो स्त्री असो वा पुरुष असो. फक्त एक काम करा. महिलांचा वीक पॉइंट आहे तो म्हणजे रडणं, आणि ते रडून सगळं व्यक्त करत असतात. आता सगळ्यांच्या घरात स्वामींचा एक फोटो, एक मूर्ती असेलच. असं कुठलंही घर नाही जिथे स्वामींचा एक फोटो किंवा मूर्ती नाहीये. स्वामींसमोर बसा आणि तुमच्या मनात जे काही आहे ना, चांगलं वाईट ते बोला. रडा, ओरडा, सगळं स्वामींना सांगा. स्वामींना विचारा, असं का? तुमचं सगळं मन स्वामींसमोर मोकळे करा. सगळी भडास तुम्ही स्वामींसमोर काढा. जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा बघा, तुम्हाला आतमधून खूप मोकळं आणि हलकं झाल्यासारखं वाटेल. 50% टेन्शन तर तिथेच सॉल्व्ह होऊन जाईल. तुम्ही स्वामींना प्रश्न विचाराल, नंतर तुमचं मनच तुम्हाला उत्तर देईल की जे झालं ते झालं. आता इथून पुढे सगळं चांगलंच होणार. एक वाईट वेळ आहे, ती निघूनच जाणार आहे. दुःखानंतर सुख असतं, सुखानंतर दुःख असतं. हे चक्र चालूच असतं. स्वामी नेहमी म्हणायचे, तुझ्यासाठी मी 4 दार उघडे केल्याशिवाय मी कुठलेही दार बंद करत नाही. प्रत्येक गोष्टीचा अंत हा आहे. फक्त नामस्मरण. नामस्मरण सारखी सेवा जगात कुठेही नाही. तर स्वामी म्हणतात, जो माझं नाम जपतो त्याला मी आयुष्यभर जपतो. तुम्ही माळ घेऊन नाम जप करा असं मी अजिबात म्हणत नाही. तुम्ही चालता, बोलता, उठता, बसता देखील स्वामींचे नाम घेऊ शकता. कधीही नामस्मरण करू शकता. त्याला कुठलेही बंधन नाही. तुम्हाला स्वामींपर्यंत जायला कोणीही अडवू शकत नाही. फक्त इच्छाशक्ती स्ट्रॉंग पाहिजे. म्हणून जेव्हा दुःख संकट येते तेव्हा त्याला सांगा की तुझ्यापेक्षा मोठा माझे स्वामी म्हणजे माझे महाराज आहे. शेवटी तुम्ही जे कर्म कराल त्याचे फळ तुम्हाला भोगायचेच आहे. जर कर्म वाईट असतील तर फळ हे भोगायचेच आहे. चांगले कर्म असतील तर तुमचे चांगलेच होणार आहे. फरक एवढाच आहे, ज्यावेळेस आपण स्वामी सेवेत असतो तेव्हा आपल्या वाईट कर्माचे फळ किंवा शिक्षा याचा प्रभाव आपल्यावर खूप कमी असतो. झळा जास्त लागत नाही. सर्व जर स्वामींवर सोपवलं तर सगळ्याच गोष्टी खूप सोप्या होतात. नामस्मरण करा. बघा, आतून एक ऊर्जा शक्ती जाणवते की सगळं काही ठीक होणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.